तेवढ्यात थंडगार वाळ्याची झुळूक खोलीत आली. आरशात किंचित हलणारी सावली दिसली. तन्वीला एक कुजबूज ऐकू आली. मला इथे सोडलं तुम्हीही जाणार नाही. अचानक खोलीचं दार आपोआप बंद झालं. अंधारात फक्त एकच आवाज, त्या स्त्रीच्या हलक्या रडण्याचा. रोहितने मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि आरशात त्यांना दिसलं एक पांढऱ्या साडीतील बाई. केस विस्कटलेले, डोळे पाणवलेले, पण चेहरा शून्य. हळूच म्हणाली, माझ्या घरी येण्यासाठी कुणी वाट पाहत नाही म्हणून मी प्रत्येकाला थांबवते. त्या क्षणी दिवे चमकले, पेंटिंग हललं आणि हवा गरम झाली. मित्र खोलीतून धावत बाहेर पडले, गाडी सुरू केली आणि विला सोडून गेले. दुसऱ्या दिवशी केअरटेकरने सांगितलं आयशा या विल्यात एकटी राहत होती. एका रात्री तिचा नवरा तिला सोडून गेला. तेव्हापासून तिची प्रतिमा या घरात भटकत असते. आता लोक म्हणतात आयशा विलामध्ये जर तू वरच्या डाव्या खोलीचं दार उघडलंस तर आरशात तुला तुझं नाही तर तिचा चेहरा दिसेल आणि ती विचारते, तू इथे थांबशील ना माझ्यासोबत.